तो ना सारखा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, मला टच करत होता. तर झालं असं, काल मी बसमध्ये बसले तर माझ्या बाजूला एक मुलगा बसलेला. त्याचं वय होतं साधारण 30च्या पुढे, म्हणजे 30-35च्या आसपास त्याचं वय होतं. तर त्याने मला विचारलं की तू कुठे जातेस? तर मी त्याला म्हटलं की नाशिकला. तर तो बोलला अच्छा, मी पण नाशिकलाच जातोय. तर हा कॉमन प्रश्न आहे शेजारच्याशी ओळख करण्याचा, किंवा जो आपल्याशी आपल्या समोर आहे त्याच्याशी काहीतरी संवाद वाढवण्याचा. त्यानंतर त्याने मला विचारलं की मॅरिड आहेस की सिंगल आहेस? तर असं विचारल्यानंतर मला वाटलं नाही की मी त्याला माझं स्टेटस काय आहे ते सांगावं, म्हणून मी त्याला फक्त एवढंच विचारलं का. तर तो मला बोलला की नाही, तुझ्याकडे ज्या बॅग आहेत ना त्या बघून असं वाटतं की तू इंजिनिअरिंगला वगैरे कॉलेजमध्ये असशील आणि जे फॅमिली पासून दूर राहतात त्यांच्या बॅग्स अशाच भरलेल्या असतात, म्हणून मी तुला विचारलं. तर मी त्याला त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही. तर तो मला म्हणतो की ठीक आहे, तू जर इंटरेस्टेड नसेल सांगण्यात तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर मी त्याला उत्तर दिलं नाही. त्यानंतर तो मला विचारतो की मी घातलेल्या शर्टचा कलर चांगला दिसतोय का. आणि मी फक्त एवढंच केलं. त्यानंतर तो मला म्हणतो की मीच बोलतोय, तू तर माझ्याशी काही बोलतच नाहीयेस. तर मी म्हटलं मला नाही वाटत आहे की मी काही विचारावं असं. मग तो 2 मिनिटं शांत राहिला. त्यानंतर त्याने मला विचारलं की विंडो सीट आवडते की साइड सीट. तर मी म्हटलं म्हणजे नाही, तुला विंडोला बसायचं असेल तर तू इकडे बसू शकतेस. मी म्हटलं नाही, मी इथे कम्फर्टेबल आहे. मग मी माझा मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये मी वेब सिरीज बघायला घेतली. तर तो मुलगा माझ्या मोबाईलमध्ये कंटिन्यू माझ्या मोबाईलमध्ये बघणं चालू होतं त्याचं. आणि मी इयरबड्स लावले होते त्यामुळे तो आवाज काही बाहेर घेत नव्हता. तर तो मला म्हणतो की 2 इयरबड्स आहेत ना, म्हणजे एक मला दे, मीही बघतो. मी काहीच बोलले नाही. नंतर मी फोनही बंद केला आणि मी डोळे बंद करून झोपले. झोपल्यानंतर त्या मुलाची मांडी माझ्या मांडीला टच होते. 2च्या सीटवर 3 जण बसू शकतात एवढी जागा असते, कम्फर्टेबली बसू शकतात अशी जागा असते. पण तो असा पसरून बसला की त्याचे बॉडी पार्ट्स मला टच होत होते. मग हात माझ्या हाताला टच होतोय. मी एकदा बघितलं, 2दा बघितलं, ते चालूच होतं. मग नंतर मीच साईडला सरकून बसले की कुठे डोकं लावायचं, म्हणून मीच साईडला सरकून बसले. सरकून बसल्यानंतर तुम्हाला म्हटलं नाही नाही बस ना, इकडनं बस ना, इकडनं बस ना. नंतर त्याने मला, मी डोळे बंद असताना त्याने मला असं शोल्डरला केलं, माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोप ना. तर मी त्याला म्हटलं की मी कम्फर्टेबल आहे. तो बोला नाही नाही, माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोप ना. आता हे जे सगळं माझ्या सोबत होत होतं ना, त्याच्यावरून मला समजत नव्हतं मी काय करावं, कसं रिॲक्ट व्हावं. कारण बऱ्याच वेळेस ना अशी लोक तुम्हाला भेटत असतात गर्दीच्या ठिकाणी, बसमध्ये, ट्रेनमध्ये, जे तुम्हाला असे फालतूचे टच करत असतात. आणि प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक बाईला हे उपजात असतं, तिला कळत असतं की कुठला चांगला टच आहे, कुठला मुद्दामून केलेला टच आहे. या सगळ्या गोष्टी बायांना, मुलींना कळत असतात. तर झालं असं, मी त्या मुलाला म्हटलं मी कम्फर्टेबल आहे, कम्फर्टेबल आहे करून मी गप्पा बसले आणि डोळे बंद करून घेतले. बायपास बस होती, कुठे थांबणार नव्हती, फक्त ती जेवणासाठी, नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबली. मी तिथे उतरले. कंडक्टरच्या बाजूला जे काका बसले होते त्यांना काल सांगितलं, काका तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी इथे बसते. त्यांनी मला काहीच विचारलं नाही आणि ते माझ्या जागेवर जाऊन बसले. मी कंडक्टरच्या बाजूला बसल्यानंतर कंडक्टरने मला विचारलं की तुमच्या सोबत होते ते पण नाशिकलाच येत आहेत ना. तर मी म्हटलं नाही, आम्ही सोबत नाहीये. तर कंडक्टरने मला सांगितलं, तुम्ही जेव्हा झोपलेल्या, तुमचे डोळे बंद होते
तेव्हा तो मुलगा तुमच्याकडे टक लावून बघत होता, तुमच्या तोंडाजवळ येऊन बघत होता. आणि मी जेव्हा तिथनं पास झालो तेव्हा त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो मागे झाला. म्हणजे तो मुलगा मला किस करणार होता. जेव्हा मी तोंडाला पूर्ण टाईट स्कार्फ बांधलेला होता, माझे फक्त डोळे दिसत होते. तर कंडक्टरने मला सांगितलं की मला वाटलं तुम्ही दोघं सोबत आहात म्हणून मी काही बोललो नाही. आणि मग तुम्ही इथे जेव्हा आल्या तेव्हा मला कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर ना मला त्या मुलाबद्दल खूप तमाशे करावे, भांडण करावं असं मला काहीच वाटलं नाही. कारण तो मुलगा एक मैत्री वाढवण्यासाठीचे जे असतात ते पण आपल्याला कळतात, त्रास देणारे मुलं जे असतात ते पण आपल्याला कळतात. पण तो मुलगा मला काहीतरी वेगळाच वाटत होता. तो वेगळा यासाठी वाटत होता कारण जसं मी म्हटलं की तो 30-35च्या रेंज मधला होता, तो सिंगल होता. आणि जेव्हा असं होतं की एक वय असतं तुमचं लग्नाचं, त्यावेळात जर तुमचं लग्न झालं नाही तर तुम्हाला टेन्शन येतं. कारण तुम्हाला मित्र बोलणारे असतात की बाबा तुझं अजून लग्न झालं नाही, रिलेटिव्ह असतात का रे अजून लग्न झालं नाही. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा दोष नसतो, त्याला लग्न करायचंच असतं पण त्याला मुलगी मिळत नसते. त्याची परिस्थिती म्हणा, त्याचं शिक्षण म्हणा, त्याचं जे काही बॅकग्राऊंड असेल, मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. कारण समाजात एवढं हे झालेलं आहे ना, मुलीवाल्यांनी अशी काही हे करून ठेवलेली की शिक्षण काहीही असो, मुलगा काहीही करत असो, शेती कितीही असो, व्हॉट एव्हर, त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. त्यांची एकच अट आहे, मुलगा शहरात जॉबला हवा, आई वडिलांसोबत नको. जर तो मुलगा शहरात जॉबला आहे, भले तो 15,000 का कमवेना, पण आमच्या मुलीला टेन्शन नाही. अशा मुलांची लग्न होत नाही जे गरीब घराण्यातली असतात, जे शेती करत असतात, अशा मुलांची लग्न होत नाही. मग ते टेन्शन मध्ये येतात. आणि यात कुठे कुठे आई वडिलांचंही असं असतं की गुण जुळत नाहीये, मग इथे लग्न करायचं नाही, मग ही मुलगी अशी आहे मग इथे लग्न करायचं नाही, मग ही मुलगी समाजाची नाहीये तर हिच्याशी लग्न करायची नाही. मी हे मुलगी किंवा मुलगा ह्या दोघांसाठी सांगते, फक्त मुलीसाठीच किंवा फक्त मुलासाठीच असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर तुम्हाला कळतंय की तुमच्या मुलाचं स्पेसिफिक वय आहे, त्या वयात तुम्हाला लग्न करायचं आहे, तर तुम्ही त्या वयात नाटकं का करताय? तुम्ही त्या वयात नाटकं करून त्याचं वय वाढवता आहात. आणि वय आजकाल ना असं झालंय की कोणी कुठल्या वयात लग्न करायचं हा एक तर त्याचा स्वतःचा स्पेसिफिक मत आहे की मला शिक्षण करायचंय तर मला आता नाही लग्न करायचं, मला जॉब करायचंय, मला 5 वर्षानंतर लग्न करायचंय, हे सगळं त्यांचं आहे. पण तुम्ही जे बाकीचे समाजातले लोक, मित्र, रिलेटिव्ह हे जे सारखं सारखं त्यांना पोक करत असतात ना, अरे बाबा अजून लग्न झालं नाही, किती वयाचा होणार आहे, लग्न करून टाक, लग्न करून टाक. अरे हो, त्याला लग्न करायचंच आहे, तुम्ही मुलगी द्या ना, किंवा तुम्ही मुलगा द्या. मुलींना हा प्रॉब्लेम येत नाहीये कारण मुली मार्केटमध्ये मिळत नाहीये, मार्केटमध्येच म्हणावं लागणार आहे. कारण मुलगी सध्या नाही मिळत आहे, कारण मुलींचे एक्सपेक्टेशन हाय आहेत. मुलगा त्या लेवलचा मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर मग त्यांना ऑप्शन्स भरपूर आहेत मुलींसाठी आजकाल, मुलांसाठी ऑप्शन्स नाही आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे, विषय भरकटतो आहे, सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या मुलांना कळतंय की आपण पहिले असं वागत नव्हतो पण आता आपण असं वागायला लागलो, आपल्यात काहीतरी चेंजेस झालेले आहेत, तर त्या मुलांनी न लाजता सायकॅट्रिस्टकडे, डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टरला सांगायचं माझ्या बाबतीत अशा गोष्टी आधी होत नव्हत्या, त्या आता वाढायला लागलेल्या आहेत. मला मुलींबद्दल पहिले एवढं अट्रॅक्शन वाटत नव्हतं, मला ते आता जास्त वाटायला लागलं आहे, मला स्ट्रेस यायला लागला आहे, मी डिप्रेशन मध्ये जातो आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगता येत असेल त्या पद्धतीने समजावून सांगा, डॉक्टरांकडे जा, ट्रीटमेंट घ्या, नॉर्मल व्हा. आणि आई वडिलांनीही समाज, कुंडली, गरीब श्रीमंत ह्या गोष्टीत पडू नका. एक वेळ अशी येईल की ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या नादात तुमच्या हातातनं तुमचा मुलगा कधी तुमच्यापासून दूर निघून जाईल, अशा ठिकाणी जाईल की तुम्हाला त्यांना परत त्या सिच्युएशनला आणणं खूप अवघड होईल. जर तुम्हाला माझं सांगणं समजत नसेल तर थोडक्यात मला सांगायचं असं आहे की तुमचा मुलगा टेन्शन मध्ये येऊन, डिप्रेशन मध्ये येऊन वेडा होऊ शकतो. ही सिच्युएशन मी बघितली, मी अनुभवली.
ही जी मुलं असतात ही वेड्यासारखी दगड मारत फिरत नाहीत. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तो तर नॉर्मल आहे, त्याला तर तसं काहीच नाहीये. ही नॉर्मलच असतात. यांना कुठेतरी त्या गोष्टी खटकत असतात, ज्या गोष्टींचा ते दिवस रात्र विचार करत असतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे, हे आई वडिलांनी समजून घेतलं पाहिजे. पण आपल्याकडे वेडा म्हणजे दगड मारतो तो वेडा, टेन्शन किंवा मेंटली जो डिप्रेस झालेला आहे तो फक्त रस्त्यावर उघडे कपडे म्हणजे कपडे न घालता फिरतो, उघडा फिरतो, दगड मारत फिरतो किंवा एकट्यात बडबड करतो, तो वेडा असं समजलं जातं. पण असं नाहीये. बऱ्याच गोष्टी असतात यात आपण समजून घेत नाही, आपल्याला माहिती नसतात. तर आपण डॉक्टरांकडे जाऊन समजून घेतल्या पाहिजे. आणि त्यापेक्षा मी म्हणेल की आई वडिलांनी मुलांना जिथे जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा करून द्या. काही मुलांचं असतं की मला 30 मध्ये लग्न करायचं, पण काही मुलांचं असं असतं की त्यांना 22व्या वर्षीच लग्न करायचं असतं. ठीक आहे, करू द्या त्यांना लग्न. ती त्यांची नीड आहे, ती तेव्हा त्यांना वाटतंय ते करू द्या. कारण उद्या जर तुमचा मुलगा अशा सिच्युएशन मध्ये असेल की तुम्ही त्याला घराबाहेर काढू शकत नाहीये, तुम्ही त्याला डॉक्टरांकडे नेऊ शकत नाही किंवा डॉक्टरांनी सांगितलं याचा काहीच करू शकत नाही, याचा काही उपयोग होणार नाही, औषधींनी मेडिसिनने याला काहीही फरक पडणार नाहीये, तेव्हा तुम्ही काय करणार आहे? तेव्हा तुम्ही कुठला समाज बघणार आहे? मी म्हणत नाहीये, माझं असं म्हणणं नाही की दुसऱ्या समाजात लग्न करा, माझं असंही म्हणणं नाही की दुसऱ्या समाजात लग्न करू नका. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमच्या मुलांना समजून घ्या, त्यांच्या आनंदात खुश राहायला शिका. 4 लोक काय बोलतील हा विचार करू नका. कारण जेव्हा तुमच्या घरात अशी सिच्युएशन येणार आहे तेव्हा ते लोक फक्त चर्चा करणार आहेत, तुम्हाला सहानुभूती दाखवायला येतील, बसून चालले जातील, नंतर ते तुम्हाला फेस करायचं आहे. कारण ह्या गोष्टी तुम्हाला कळतच नाहीये की हे किती हायर स्टेजला जाऊन पोहोचलेलं आहे. तुमची मुलं उद्या अशा जर सिच्युएशन मध्ये आली तर ते कुठल्याही मुलीसोबत काहीही चुकीचं करू शकतात. तेव्हा तुम्हाला समाज काय बोलेल, तेव्हा तुम्हाला लोक काय बोलतील ह्याचा विचार तुम्ही करणार नाही, पण तो विचार तुम्ही आत्ता करताय. ठीक आहे, ह्यातनं तुम्हाला काही कळलं असेल तर ठीक, नाही कळलं तर शेवटी तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्यासोबत काय केलं पाहिजे. माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलं. जर तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या चांगल्यांसोबत सगळं चांगलं व्हावं, कदाचित ना आपल्यासोबत काय होतं हे आपल्यालाही कळत नसतं, पण जेव्हा आपल्या कानावर तशा गोष्टी येतात आणि आपल्याला कळतं. बघा ना, साधं उदाहरण आहे, जेव्हा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये काही चेंजेस होत असतात किंवा एखादा आजार किंवा काय, आणि तुम्हाला वाटतं ठीक आहे हे तर होत राहतं, एवढं काय नॉर्मल आहे. पण जेव्हा एखादा पेशंट त्या गोष्टीत किंवा ती गोष्ट फेस करतोय, सपोज एखादा आजार, तो आजार आहे हे त्या व्यक्तीने जेव्हा सांगितलं की मला असं असं होत होतं, मी तेव्हा दुर्लक्ष केलं आणि आज मला तो आजार झालेला आहे, तेव्हा आपण काय करतो? आपण रिलेट करतो ना की मला पण होतंय का, हे मला पण असं होतंय, मला पण तसं होतंय, या गोष्टी आपण रिलेट करत जातो. तर तसंच जर तुम्हाला अशा गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट आहे, प्रॉपर औषधी मिळतात. प्रॉपर डॉक्टरकडे जर तुम्ही गेलात ना की तुम्ही एकदम नॉर्मल सिच्युएशनला येणार. तुम्हाला तुमच्या डोक्यात जे कंटिन्युअस थॉट्स चालू असतील ना, एकदम कॅसेट सारखे रिपीट टेलिकास्ट होत असतात, जसं आपण रिपीट टेलिकास्ट बघतो, एक झालं की एक तेच तसं असं डोक्यात ना ओव्हर थिंकिंग झाल्यामुळे पण आपल्याला असे प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा अशा सिच्युएशन मध्ये आपण येतो. तर तुम्ही डॉक्टरकडे जा आणि एकदम स्वस्थ, सुरक्षित, मस्त राहा. थँक्यू सो मच.